नाशिक पश्चिम मतदारसंघातील स्वराज्य पक्षाचे उमेदवार दशरथ अप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजी महाराज यांची जाहीर सभा सातपूर कॉलनी आनंदशाह येथे संपन्न झाली। यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचं भव्य स्वागत करण्यात आले। तसेच आयोजकांच्या वतीने राजेंचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख मान्यवर छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य पक्षाचे उमेदवार दशरथ पाटील, प्रेम पाटील, नितीन पाटील तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी व स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार दशरथ अप्पा पाटील या विचारपीठावर इथे उपस्थित सर्व स्वराज्य संघटनेचे, स्वराज्य पक्षाचे सर्व पदाधिकारी, प्रहारचे सर्व पदाधिकारी आणि एवढ्या उन्हातान्हात सुद्धा आपण इथं मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेले सर्व नाशिक पश्चिमचे सर्व बंधू, जोरदार भाषण झालं दशरथ अप्पांचं। आपण आणि बोलायचं होतं। अप्पा म्हणजे काय? अप्पा सांगल नुसते हेच आपण नाही, अनेक अप्पा पण तुम्ही बघतो आता सध्या, पण ह्या अप्पांना भरपूर बोलायचं होतं, कारण का त्यांचा अधिकार आहे नाशिकवर, त्यांचं असणारं कर्तृत्व, त्यांचं असणारं काम, त्यांचं असणारं कार्य, आणि म्हणून अप्पा बोलायला लागले, अप्पा बोलायला लागले, थांबायचं नाव नाही। आणि साहजिकच आहे, पण अप्पा दशरथ अप्पा पाटलांना मला सांगायचंय, काय बोलायचं बोलून जावं तुम्ही इथं प्रचार फेरीत किंवा प्रचाराच्या वेळी, पण बऱ्याच गोष्टी ठेवा तुम्ही त्या विधान भवनाच्या पटलावर जाऊन आणि जोरात बोलावं लागणार। छत्रपती संभाजीराजे तुम आगे। आश्चर्य ही परिवर्तन महाशक्ती का निर्माण झाली? अनेक लोक तर्क वितर्क त्याला अर्थ काढत आहेत, त्याचा उत्तर देण्यासाठी मी इथं आलो नाही। पण या महायुती किंवा महाविकास आघाडीची स्थापना झालेली आहे, हे तुम्हाला समजली का? हा माझा तुम्हाला सर्वांना प्रश्न। इतका गोंधळ या महाराष्ट्राने केव्हाही पाहिलेला नाहीये। इतकं गढूळ राजकारण, इतकं गलिच्छ राजकारण, इतकं खालच्या टप्प्यातलं राजकारण हे विकासावर न बोलण्यापेक्षा आपल्याला आपल्या एकमेकांचं नुसते हेवे देवे काढण्यासाठीच ही 2024 ची विधानसभाची निवडणूक तुमच्या समोर दिसते। खोके, गद्दारी, बेईमानी आणि काय काय वेगळे वेगळे शब्द निघतात, याच्यावर तुझं भाषण पूर्ण। मला दशरथ अप्पा पाटलांनी इतकं बाळासाहेबांचं नाव इतकं मोठ्या मनाने, इतक्या अंतःकरणातून तुम्ही बोलून दाखवलं की माझा हाच प्रश्न आहे दशरथ अप्पांच्या माध्यमातून तुम्हाला विचारायचा प्रश्न। ज्या बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की माझा शिवसेना हा पक्ष केव्हाही काँग्रेसशी युती करणार नाही, मग आताचे उद्धव ठाकरे मग महाविकास आघाडी तुम्ही का जातात? तुम्ही भाजपच्या बरोबर युती केली, भाजपच्या बरोबर सत्ता आणली, सत्तेत राहिला आणि वेळेनुसार तुमच्या निवडणुकीसमोर तुम्ही परदेशीकडे गेला। तुम्हाला तेवढेच जास्त आमदार मिळाले ज्याच्यात तुम्ही सत्ता स्थापन करू शकत होता, पण तुमच्या काहीतरी वेगवेगळ्या खुर्चीच्यासाठी तुम्ही सगळं सोडला आणि महाविकास आघाडीत गेला। ही गद्दारी नाही का हो? माझा प्रश्न साधा प्रश्न आहे, ही गद्दारी आहे की नाही? हा गद्दारी शब्द नुसता बाकी सगळ्यांना तुम्हाला लागू नाही का? या महायुतीत स्वतः खुद्द नरेंद्र मोदी जे आताचे तुमचे स्थानिक आमदार आहेत त्यांचे प्रमुख हे काय म्हणतात? 74,000 कोटीचा हा डफला हा अजित पवार आणि त्यांच्या कंपनीने केला। हे कोण म्हणतात? नरेंद्र मोदी म्हणतात। भाषणात बोलून दाखवलं आणि एका आठवड्यात काय होते? अजित पवार जातात महायुतीत। हे राजकारणात चालतं का? पवार साहेब शरद पवार साहेब काय म्हणतात?
ज्यावेळी पवारसाहेब काँग्रेसमध्ये असताना की या सोनिया गांधी या देशाच्या पंतप्रधान जर झाल्या किंवा हे इंडिया काँग्रेस अध्यक्षपद घेतलं तर हे आम्हाला जमणार नाही आणि काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार करतात. ह्याला काय म्हणायचं आपण? म्हणजे सगळे आपल्या सोयीनुसार आणि म्हणूनच हे सगळं मोडून काढण्यासाठी जे लोकांच्या खेळ पंतप्रधान हे सगळे राजकीय पंतप्रधान जे करावं लागले हे सगळं संपवायचं असेल तर म्हणूनच हे परिवर्तन हा शक्ती निर्माण झाली. नाशिकला आलो की मी थोडं खवय जेवणाची आवड आहे मला आणि म्हणून मी सांगतो सगळ्या अनेक लोकांना अरे बाबा आज मला मांसाहार खायचं ना शाकाहारी भाज्या आणून द्या शाकाहारी जेवण आणून द्या आणि शाकाहारी जेवण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं खाण्यात मग नसतो. म्हणजे कारल्याची भाजी सुद्धा गोड वाटते. काय कारलं काय असते? काय असते कारलं? कडू असते. कारल्याची भाजी सुद्धा गोड वाटते मला आणि म्हणून ते नाशिकवर माझं एवढं प्रेम आहे. पण तेव्हा ती खरी कारल्याची भाजी खायला गेला तर एकदम कडूपणा वाटतो का नाही? कारलं सगळ्यात कडू आहे की नाही? हे राजकारण कसंच कडू झालेलं हा झालं काय? सांगा मी काय वेगळं बोलतोय? मी जे झालेलं बोलवलं काय समजतं तुम्हाला सगळ्यांना? मी काय वेगळं मोठं राजकारण गप्पा ठप्पा मारण्यासाठी मी आलो नाहीये. मी एवढं सांगायला आलोय हे कडूपणा जसं नाशिककरांनी आपल्या भाजीतून मला गोड करून दाखवलं मग राजकारणात हा कडूपणा आपल्या बाजूला टाकून हे गोड राजकारण करता येतं का नाही आपल्याला? ह्याच्यासाठी स्वराज्य पक्षाची स्थापना ह्याच्यासाठी स्वराज्य पक्षाची स्थापना. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं शाहू फुले आंबेडकरचं नाव घ्यायचं आणि आपण त्यांच्यासारखं वागतो का? मग तुमच्या नाशिकमध्येच किती किल्ले आहेत? काय इथल्या आमदारांनी काय केलं तर विचारा सगळ्या आमदारांना खासदारांना विचारा पालकमंत्र्यांना विचारा किती फंड आला? 350 वर्ष होऊन गेले तरी काही किल्ल्यांची तर संवर्धन तर नाही. नाशिक स्मार्ट सिटी काय? नाशिक ही स्मार्ट सिटी काय झालं तुझ्या स्मार्ट सिटीचं? हे दशरथ अप्पा पटेल सुद्धा एवढा उशिरा का मला मिळाला? 2003 ते 2005 मध्ये एवढं चांगलं काम तुम्ही केलं. अप्पा तुम्ही होता कुठं? का झालं आमच्याकडे? एक सुसंस्कृत नेतृत्व संभाजी छत्रपती आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे तर सुसंस्कृत माणसं खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचा पट्टा असणारा माणूस गायब कुठं झाला होता? पण वेळ गेलेली नाही. त्रास होणार तुम्हाला का? आमच्याकडे नगद नाही, आमच्याकडे पैसा नाही आहे, आमच्याकडे रोकड नाही आहे. पण आमच्याकडे काय? हा शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी विचार आहे. आमचा जन्मातून शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरचा विचार घेऊन जाणार हे स्वराज्य पक्ष आहे. म्हणून लोक किती ते महत्वाचं नाही, आपण कष्ट करत राहायचं. आपल्याकडे कष्ट करत गेलं तर आपलं यश आपल्याकडे बरोबर चालू नये. हो हे प्रस्थापित लोक या प्रस्थापित लोकांनी घराणेशाही 20-20 वर्ष 40-40 वर्ष नाशिकवर अनेक लोकांची घराणेशाही आहे की नाही? हे ना निवडून द्यायचं आपण. मग सामान्य माणूस निवडून येऊ शकत नाही का? जो विस्थापित आहे त्याला निवडून येऊ शकत नाही आपण. आज आमच्या पूर्ण स्वराज्याचे 40 उमेदवार जे आहेत त्यात एकही प्रस्थापित नाही आहे. एकच प्रस्थापित आहे त्यात तो म्हणजे दशरथ पाटील आणि 2 वर्ष वापर पाहून पण त्या प्रस्थापित बरोबर बाजूला टाकून दिलं. प्रस्थापित राहून या विस्थापितांना त्यांचा अधिकार संपवून टाकला. तिथे आमदारांनी सांगावं कितीदा ते मराठा समाजाबद्दल बोलले, कितीदा ते बहुजन समाजाचा विचार तिथे दिलेला आहे. काय या मतदारसंघात मला आश्चर्य वाटलं. दोघे सगळे आपल्या भाषणात काय मग बोलत होते? तिथे एवढी मोठी दहशत आहे, तिथे एवढी मोठी काय ते कमिशनिंग चालू आहे, वसुली चालू आहे. काय चाललंय नाशिकमध्ये? रामाची भूमी असं नाशिकला संबोधलं जातं. एक सांस्कृतिक शहर आहे नाशिक, एक पवित्र शहर आहे नाशिक आणि या नाशिकमध्ये हे शब्द मी ऐकायला आले. आपा मला इतकंच आपल्याला सांगायचं तुम्हाला कोणाला तुम्ही बाज बोल
तुमच्या डोळ्यासोबत दोघं तिघ आहेत, त्या तुमचे जवळचे सुद्धा आहेत, चेले सुद्धा आणि जवळच आहे, ते मला सांगायची काही गरज नाही आहे. आणि म्हणून तुम्ही घाबरू नका, तुम्ही परखड माणूस आहे, परखड शब्दात बोलता आणि तुमच्या या परखड शब्दात बोलण्यासाठी ताकद आता संभाजी छत्रपती शिवाजी महाराज की पूर्वी शिवाजी महाराजांचं शस्त्र ही तलवार होती, अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका शिवाजी महाराज. सगळ्या शाही असतील त्यावेळेच्या कुतुबशाही, मुघलशाही, तिथं औरंगजेबची शाही, या सगळ्या शाही बुडून काढण्यासाठी काही शस्त्र होतं तलवार. आणि आताचं शस्त्र काय? ही सगळी घाण, ही कडूपणा, जे मी कारल्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं, हा कडूपणा जर आपल्याला पुसून काढायचा असेल, हे सगळं घाण या 75 वर्षात हे जे काय चाललंय सगळ्या राजकीय लोकांचं, दुसऱ्या लोकांना फसवण्याचं जर पुसायचं असेल तर आपल्याला आता हत्यार कुठले, आपलं शस्त्र कुठलं आहे? हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं पेन आहे. आपल्या पेनाची नीब आहे आपल्याकडे. त्या पेनाच्या नीबमध्ये 2 भाग आहेत. एक भाग काय? महात्मा फुलेंचं सामाजिक रचना, सत्यशोधक समाजाला चालना महात्मा फुलेंनी इथं नाशिकमध्ये दिले, पिंपळगाव पासून. त्यांचे चेले गणपतराव मोरे होते इथं. दुसरी बाजू काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार, आणि ज्याच्यातून शाही निघते, तो शाही ज्यावेळी बाहेर पडली त्याचा विचार कोणाचा आहे? तो शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा विचार. आणि हे पिण्याचं नीट, हे आत्ताच्या स्वराज्याचं शस्त्र, हे तुम्हाला चिन्ह मिळालं. आपलं सौभाग्य काय बघायला आपल्याला चिन्ह तो कुठलं मिळावं? या नवीन काळातल्या स्वराज्य पक्षाला हे सुद्धा येण्याचं नीट आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचं. सुसंस्कृत महाराष्ट्र घडवत असताना या विस्थापित बघायला ताकद देत. लोक हसतात आमच्याकडे, लोक आमच्याकडे हसतात, अरे काय यांचे उमेदवार आहेत, हिची लायकी काय, आमची लायकी काढतात. अरे काय हरकत नाही, काय असो, आम्हाला काय फरक पडत नाहीये. आमचे उमेदवार कोण आहेत? साधे, पैसा नाही त्यांच्याकडे, पैशाने सगळ्या गोष्टी होत नाहीत, साधे सरळ माणसं आहेत. हे गाडबोट नाही त्यांच्यावर, गुन्हेगारी नाही, काय नाही. त्याला काहीतरी महाराष्ट्रात घडवायचं. ते संभाजी छत्रपतींचे का बघतात? मी मोठा नाहीये, ते घरानं मोठं आहे, आणि ते घरानं मोठं आहे म्हणून आपण काहीतरी करूया, आपण काहीतरी नवीन महाराष्ट्र घडूया. हे महाराष्ट्र आहे, दुसऱ्या राज्याला देणारं, दिशा देणारं हे महाराष्ट्र आहे. पण आता कसं काही राहिलेलं नाही, काही राहिलेलं नाही. या सगळ्या प्रस्थापित लोकांनी महाराष्ट्रात घेऊन टाकलं. विचार काही महाराष्ट्राचा विचार कुठे? प्रमोद ठाकरेंचा विचार कुठे आहे? कुठे आहे? तिथं मी काय थांबवायचे? तो सदाभाऊ खोत काही बोलतो. ते शेतकरी संघटने आमचे जे प्रमुख राजू शेट्टी साहेब आहेत, त्यांना म्हटलं कसला माणूस तुम्ही तयार केला, कोणाशी बद्दल बोलून मला नाव घ्यायचं, ही परंपरा नाही महाराष्ट्राची. आणि त्याला मग उत्तर पण कुत्रा म्हणतात. आपण कशासाठी आलोय महाराष्ट्रात? ही ऐकायला भाषा, ही प्रचाराची व्याप्ती आहे. तुम्ही बोला ना, तुम्ही महाराष्ट्रासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही सांगा मला, महाराष्ट्रात 2029 ला मला इथं पर्यंत न्यायचं, 2034 ला मला महाराष्ट्र इथं बघायचं. तुमच्याकडे विजन बोर्ड प्रोग्राम काय? काही नाही हो विजन बोर्ड प्रोग्रामच्या. नुसतं याकडे 1500 रुपये भगिनीने दिला मला, लाडकी बहिणी 1500 रुपये दिले लगेच. यांच्या जाहीरनाम्यात काय महाविकासाकडे आम्ही 3000 रुपये देणार कुठून आला. मग तुम्ही हे बोलता का? त्या महिलेला 1500-3000 रुपये दिले, चांगली बाब आहे. पण त्याच्यापेक्षाही चांगलं काय, त्याला हातात रोजगार द्या. रोजगार द्या तुम्ही. रोजगार काय त्याच्यावर चर्चा तुमची? तुमच्या नाशिक कुठे इंडस्ट्री ज्या पद्धतीने पाहिजे, संभाजीनगर मध्ये तुमची इंडस्ट्री पुण्यात आहे, नाशिकला का नाही, नांदेडला का नाही, स्मार्ट सिटी मानायचं. अशा अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्नांनी बोलायला येणार आहे. 14 तारखेला मी परत नाशिकला येणार आहे. मग सगळ्याच तुम्हाला बोलायला लागलं तर सगळ्या गोष्टी पुन्हा नाही. पण आता आपण जास्त बोलायचं नाही. आता आपण जोड मोजकच बोलायचं. आणि जे काही जास्त बोलायचं कुठं बोलायचं, आपण कुठं बोलायचं, विधानसभेच्या पटलावर बोलायचं. म्हणून लक्षात ठेवा, राष्ट्रसंघाचं चिन्ह कुठलं आहे? पेनाची नीब. त्यांचा नंबर काय? 7 नंबर.
7 नंबरवर बटन दाबून मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून द्यावं आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी दशरथ अप्पा पाटलांना आपण भवनावर पाठवावे आणि आमदार करावं म्हणून मी बोलतो सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य. गणल्या जातं आणि आवर्जून घेतल्या जातं. भारतामध्ये राजकीय पक्षांमध्ये जशी प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या तशी यांची स्पर्धा लागलेली आहे आणि स्पर्धेमध्ये बिल्डर, खोक्यावाला आणि गैरमार्गाने मालमत्ता कमावणारा अशा माणसाची वर्णी लागण्यामध्ये राजकीय पक्षाकडे नंबर लागले जातात. परंतु राजे छत्रपती संभाजी महाराजांनी आणि प्रहारचे आपले बच्चू कडू, एक शेतकऱ्याचा मुलगा आणि राजू शेट्टी या तिघांनी एक परिवर्तन महाशक्ती म्हणून हाताची मूठ बांधली. कारण ही मूठ राजांच्या घराण्यासाठी नाही, त्या दोघांच्या कुटुंबासाठी नाही, ही मूठ बांधली महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, तुमच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, विविध रंजलेल्या गांजलेल्यांसाठी. राजे शिवाजी महाराज बाळा बलुतेदार आणि सगळ्यांना बरोबर घेऊन फक्त महाराष्ट्राचं नाव नाही, देशाचं नाव नाही, या जगामध्ये एक पोशिंदा म्हणून इतिहास घडवला राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. ज्या दशरथाला नेमलेले आहे तिथे मुंबईच्या महापौराला देवळ्यांना सांगायचे नाशिकमध्ये जा आणि दशरथ पाटलाचं काम पाहून या. मुंबई ही 2 कोटी लोकसंख्येच्या पुढची मुंबई आहे. मी महापौर असताना नाशिक शहर 14 लाख लोकसंख्येचं होतं आणि बाळासाहेब म्हणायचे का दशरथ पाटील जो नेमला आहे तो नेमण्याचं कारण शहरामध्ये पाणी कमी पडो, रस्ते तुटलेले असो, बेरोजगारांचा प्रश्न असो, उद्योग बंद पडलेले असो किंवा समाजसेवा असो, या सगळ्या व्यवस्थेमध्ये हा माझा दशरथ काम करतोय हे बाळासाहेब ठाकरे ठोकून सांगायचे. आणि ते ठोकून सांगताना अनेक शिवसेनेतले लोक म्हणायचे अहो तो एकटा शहंशाह आहे, तो आमचं ऐकत नाही. बाळासाहेब म्हणायचे तुमचं ऐकत नसेल पण माझं ऐकतोय आणि माझ्या नाशिकच्या 14 लाख जनतेचं ऐकतोय आणि भारतातल्या एक वेळामध्ये तो साधू संतांचा शिपाई म्हणून काम करतोय. दहशत मुक्त, भय मुक्त, ड्रग्स मुक्त. मी म्हणालो ज्या दिवशी आमदार कराल 24 तासामध्ये याचा बिमोड होईल. किती तास? 24 तास. कारण 24 तास का मी स्टेट गन पोलिसांची घेणार नाही. पोलिसांना बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांच्या बाबतीत मदत ज्यावेळेस होती त्यावेळेस पोलिसांना आपण बळ द्यायचं असतं. सुव्यवस्था आपण त्यांचा तिसरा डोळा आहे. आपण सांगतो त्यावेळेस पोलीस जबाबदारी पार पाडतात आणि म्हणून अशा वेळेस अशी लोक उभी राहतात. तुम्ही पहा डमी लोक आहेत महापालिकेमध्ये एका दुसऱ्याच्या नावाने आणि पोलिसांना सांगा की स्पीकरची जी गाडी जाते पुढून तिला थोडंसं दुसऱ्या बाजूला जाऊन अनाउन्स करायला लावा. सर्वात महत्वाचं का आपल्याला या नाशिक शहराला जे मी कुंभमेळ्यामध्ये कामं केली 650 किलोमीटर डांबरी रस्ते केली. एक आवर्जून सांगतो राजे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये पहिली उमेदवारी कोणाची जाहीर केली? जोरात सांगा कोणाची? मग रामाच्या नगरीत दशरथाची उमेदवारी जाहीर झाली असेल तर 26-27 कुंभमेळा येतोय. 8वा 2003-04 कुंभमेळा
बांबू लावलेले नव्हते कुंभमेळ्याला, 20 किलोमीटर पार्किंग नव्हती. 14-15च्या कुंभमेळ्याला 20 किलोमीटर बांबू लावले आणि साधू संतांना या देशाच्या बांबू लावून टाकला. त्यावेळेस 20 किलोमीटर पायी चालावं लागलं. चालायचा एक ठेकेदार असताना एक कर्मचारी मेला होता, वाचवा आपण म्हणायचा. बायको नवरा दोघे बंगल्यावर आले, डुकरासारखे वाकून चालले. डुकराला लोळवा आणि सलील कुत्ता घरी पाठवा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही साठी बंटी आढाव, सातपूर.